अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच असल्याचं स्पष्ट, सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट जारी। अभिनेत्री रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, कुठलाही पुरावा न सापडल्याने सीबीआयचा तपास आता बंद। सुशांत सिंहची हत्या होताना नोकरानं मोबाईलमध्ये शूट केलं होतं। आमच्याकडे सगळेच पुरावे आहेत, वेळ आल्यावर सगळे पुरावे पोलिसांना देऊ। सुशांत सिंहच्या मृत्यूवरून नारायण राणे यांचा मोठा दावा। मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण भाजपवरच उलटलं। मवियाला बदनाम करण्यासाठी सुशांतच्या मृत्यूचा गैरवापर, सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवर काँग्रेस नेते सचिन सावंतांचं ट्विट। नागपूर आड्यात वाहनांची तोडफोड झालेल्यांना 3 ते 4 दिवसात नुकसान भरपाई देणार। नुकसान भरपाईची रक्कम दंगेखोरांकडून वसूल करणार। नुकसान भरपाई न दिल्यास संपत्ती जप्तीची कारवाई, फडणवीसांची आक्रमक भूमिका। नागपूर आड्यादरम्यान महिला पोलिसांचा विनयभंग झाला, ही चर्चा खोटी। महिला पोलिसांवर दगड फेकण्यात आले, कडक कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। नागपूर आड्यातील 104 जणांची ओळख पटली तर 92 जण यांना अटक। सोशल मीडियावर हिंसा घडवणाऱ्या पोस्ट असणाऱ्यांनाही 6 आरोपी करणार, फडणवीसांची माहिती। नागपूर हिंसाचार प्रकरणातील जखमी असलेल्या एकाचा मृत्यू। नागपुरातील मेयो रुग्णालयात इरफान अन्सारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू। निर्दोष असल्याचं म्हणत नागपूर दंगल प्रकरणातील आरोपी फहीम खानच्या जामिनासाठी अर्ज। फहीम खानच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी। फहीम खानकडे मालेगावमधील वोट जिहादचा पैसा आलाय, लवकरच फहीम खानची चौकशी होणार। फहीमचा बोलवता धनी कोण हे लवकरच समोर येणार, किरीट सोमय्या यांचा दावा। नागपूरमध्ये सुरू असलेल्या संचारबंदीमध्ये काही प्रमाणात दिलासा, परिमंडळ 3 आणि 4 मधील संचारबंदी पूर्ण उठवण्याचा निर्णय। काही भागात संचारबंदी संध्याकाळी 7 ते रात्री 10 शिथिल करण्याचा निर्णय। प्रशांत कोरटकर कुठेही असो अटक करणारच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा। इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरवर लुकआउट सर्क्युलर जारी। प्रशांत कोरटकरच्या परदेश प्रवासाची माहिती घेणार। प्रशांत कोरटकर याचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात। प्रशांत कोरटकरच्या पत्नीने पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे केला जमा। कोरटकर देशाबाहेर गेला नसल्याची माहिती समोर। कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकरचा चंद्रपूरमध्ये शोध सुरू। चंद्रपुरातील सीसीटीव्ही फुटेज कोल्हापूर पोलिसांच्या हाती, तर दुबईमधले फोटो व्हायरल झाल्यानंतर कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा, सूत्रांची माहिती। प्रशांत कोरटकर गृह खात्याच्या मदतीशिवाय पळून जाऊ शकत नाही, कोरटकरच्या भाजपच्या कार्यालयातही सापडू शकतो, संजय राऊत यांचा। प्रशांत कोरटकर पळाला, त्याच्याशी देशाच्या गृह खात्याचा काय संबंध? कोरटकर कुठेही गेला असला तरी त्याला परत यावंच लागेल, पळून कुठे पळणार? छगन भुजबळांची प्रतिक्रिया। पोलिसांच्या कार्यशैलीबाबत गैरसमज नको, कोरटकरबाबत कसून तपास व्हावा। प्रशांत कोरटकरच्या चंद्रपूर वास्तव्याच्या माहितीवर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। कोरटकर सापडणार नाही कारण सोयरे सापडत नाही, महापुरुषांच्या विरोधात बोलून माफी मागायची सोपं झालंय, मनोज जरागे यांची खोचक टीका। कोरटकरला सरकार भाजप कधी माफ करणार नाही, कोरटकरनं केलेली वक्तव्य जनतेला सहन झालेली नाहीत, कोरटकरवर कठोर कारवाई होणारच, भागवत कराड यांची प्रतिक्रिया। दिशा सालियान प्रकरणी उद्धव ठाकरेंचा मला 2 वेळा फोन, पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करू नये अशी विनंती केली, नारायण राणेंचं वक्तव्य। दिशा सालियान, सुशांत सिंह राजपूत यांना न्यायालय योग्य तो न्याय देईल, हा न्यायालयीन विषय। दरम्यान दिशाच्या आई वडिलांना कोण ब्रेन वॉश करत होतं हे किशोरी पेडणेकर यांनी जाहीर करावं, नितेश राणे यांचं आव्हान। नारायण राणे कचरा, आपण लक्ष देत नाही, पक्ष सोडल्यापासून राणे आमच्यावर टीका करतात, आदित्य ठाकरेंची टीका। दिशा सालियांच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर 2 एप्रिलला सुनावणी। आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया यांच्यासह मुंबई पोलिसांवर याचिकेतून गंभीर आरोप। जनता जातीयवादी नाही तर पुढारी जातीयवादी आहेत, स्वार्थासाठी जात निर्माण करतात, नितीन गडकरींचं एका कार्यक्रमात वक्तव्य। दिशा सालियन प्रकरणात मुद्दाम आदित्य ठाकरेंवर कारवाई होऊ नये, जे दोषी असतील त्यांच्यावरच कारवाई व्हावी, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। जातीयवादी नेते कोण आहेत हे गडकरींना विचारलं पाहिजे, ते मोठे नेते आहेत त्यामुळे मोठी नावं घेऊ शकतात, अशा नेत्यांना पक्षात ठेवू नये, नारायण राणेंची प्रतिक्रिया। प्रत्येक वेळेला दुसरी माणसं वेडीच दिसतात, नितेश राणेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। दरम्यान फडणवीसांचं सरकार हे मनोरुग्णांचं सरकार दिसतंय, राऊतांनी टीका केली होती। सुषमा अंधारेंनी बाळासाहेबांसह ठाकरे कुटुंबियांवर टीका केलेली आहे। अनिल परब सुषमा अंधारेंवर का बोलत नाहीत, मनीषा कायंदे यांचा सवाल, तर राऊतांच्या टीकेकडे आम्ही लक्ष देत नाही असंही वक्तव्य। पुण्यात अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीआधी दोघांमध्ये बैठक। सर्वजण विधानसभेत रोज भेटत, आता मारामारी करायची आहे का? आम्ही राजकारणात शत्रू नाही, अजितदादा जयंत पाटील भेटीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया।
सशक्त लोकशाहीत संवाद असला पाहिजे. जयंत पाटील अजित पवारांच्या भेटीवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. अजितदादा जयंत पाटलांमध्ये राजकीय चर्चा झाली असेल असं वाटत नाही. अजित पवार जयंत पाटलांच्या भेटीवर सुनील तटकर यांची प्रतिक्रिया. सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यकाळात गुन्हेगारी वाढली. एका मंत्र्याची विकेट गेली. खासदार सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल. मंत्रिमंडळात जाण्यासाठी मेळावा घेत नाही छगन भुजबळ. नाम ही काफी है. जळगावातील सभेत भुजबळांची तुफान फटकेबाजी. देशमुखांसाठी लढले ते जाऊ द्या म्हणत आहेत. सोमनाथ सूर्यवंशीच्या पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू रिपोर्ट आला. सूर्यवंशी दलित होते म्हणून विषय जाऊ द्या म्हणता का? छगन भुजबळ यांचा सुरेश धस यांच्यावर निशाणा. राज्यात शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. राज्यात अशांतता राहिली तर येणारे उद्योग थांबतील. छगन भुजबळांचं वक्तव्य. औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरात शांतता आणि पोलीस बंदोबस्त. पुळका असणाऱ्यांनी कबर उचलावी आणि घरी ठेवावी. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. तर तुमच्यात दम असेल तर कबर खोदून काढा. वडेट्टीवारांचं आव्हान. औरंगजेबाला महाराष्ट्रात गाडला हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. तर सरकारला औरंगजेबाची कबर काढायची नाही. समाजात द्वेष पसरवून सामान्य लोकांचा फायदा करून घेणार. जरांगेंची सरकारवर टीका. ठाकरेंना दंगली कुठे कशा घडवायच्या होत्या तारखा सांगू शकतो. ठाकरेंविषयी आम्हाला अधिक माहिती. राऊत तेव्हा शिवसेनेत नव्हते. नितेश राणेंचा हल्लाबोल. कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. 3 आठवड्यानंतरही पोलिसांना आरोपी सापडत नाही. पोलीस जाणीवपूर्वक आरोपींना पकडण्यात टाळाटाळ करतात. नातेची छेडछाड झालेल्या प्रकरणात एकनाथ खडसेंचा आरोप. जयकुमार गौरी खंडणी प्रकरणातील महिलेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी. आमच्या पक्षकाराने कुठलीही रक्कम स्वीकारलेली नाही. पैशाच्या बॅगला महिलेनं हात लावलेला नाही. संबंधित महिलेच्या बचाव पक्षाचे वकील नितीन गोडसे यांची माहिती. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय. केंद्र सरकारची मोठी घोषणा. 1 एप्रिल 2025 पासून निर्णय लागू होणार. तर जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी 10% अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी. मागील 7 ते 8 महिन्यांपासून आम्ही मागणी लावून धरली त्याला यश. ठाकरेंच्या सेनेचे खासदार राजाभाऊ वाजेंची प्रतिक्रिया. तर निर्यात शुल्क हटवल्याने अर्थव्यवस्थेत भर पडेल. पवार गटाचे खासदार भास्कर भगरे. दिव्यांगांच्या प्रश्नासाठी एप्रिलमध्ये बैठक घेऊ. फोनवरून मुख्यमंत्र्यांचा बच्चू कडू यांना आश्वासन. मात्र बच्चू कडू अन्नत्याग आंदोलनावर ठाम. आरोग्य सेवेतील गट ड च्या 680 पदांची सरळ सेवेने भरती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नियुक्तीचे आदेश. धाराशिव जिल्ह्यातील 170 मराठा आंदोलकांवरील गुन्हे निकाली. 13 प्रकारच्या गुन्ह्यातून मराठा आंदोलकांची निर्दोष मुक्तता. न्यायालयाच्या निकालानं मराठा आंदोलकांना मोठा दिलासा. संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी अहिल्यानगरमध्ये 13 एप्रिलला भव्य मोर्चा निघणार. सकल मराठा समाजाच्या जिल्हाव्यापी बैठकीत निर्णय. मराठा बांधवांची या बैठकीला मोठ्या संख्येने हजेरी. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबियांचं उपोषण सुरूच. उपोषणाचा आजचा 5वा दिवस. मुलांना मारहाण करणाऱ्यांना घर जाळणाऱ्यांना अटक करावी. खोक्या भोसलेच्या पत्नीची प्रशासनाकडे मागणी. धनंजय देशमुखांच्या साडूदादा खिंडकरांच्या जीवाला कारागृहात धोका. दादा खिंडकरांच्या पत्नीचे कारागृह अधीक्षकांना तसं पत्र. देशमुख हत्येतील आरोपी कराड आणि खिंडकर एकाच कारागृहात. बीडमध्ये पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून आणखी एका गुंडावर कारवाई. गुंड मोहन मुंडेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई. मुंडेवर विविध ठिकाणी 7 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल. जगताप मुटू आणि कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट घेतली. स्नेहल जगताप आणि कुटुंबियांच्या भेटीवर सुनील तटकर यांची प्रतिक्रिया. सोलापूरच्या माळशिरसमध्ये मोहिते पाटील या गटाला मोठा धक्का. पिलेओ जिल्हा परिषद गटाचे सदस्य गणेश पाटील, सरपंच नितीन मोहिते आणि यांच्यासह अनेक सदस्यांचा भाजपात प्रवेश. पालकमंत्री जयकुमार गोरे, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. अशोक चव्हाणांशी माझं राजकीय वय नाही. योगायोगाने आम्ही एका पक्षात राहत नाही. अशोक चव्हाणांनी आमच्यासोबत काम करावं ही इच्छा कायम. प्रतापराव चिखलीकर यांची प्रतिक्रिया. वसईच्या नायगावमध्ये मराठीची गळचेपी करण्याचा प्रयत्न. सोसायटीच्या मेंटेनन्सची नोटीस मराठीत मागितल्यानंतर मराठीला गोळी मारा असं म्हणत महिलेला जातीवाचक शिवीगाळ. वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मनसेची बैठक. प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिरात सकाळी 10 वाजता या बैठकीचं आयोजन. मनसेची केंद्रीय समिती, मुंबई अध्यक्ष तसंच बदललेली संघटनात्मक रचना जाहीर होण्याची शक्यता. आज मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन, कुर्ला ते वाशी पश्चिमवर, चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या दरम्यान ब्लॉक असणार. वाहनांच्या नंबर प्लेट मराठीत का करता येऊ शकत नाही? जर सिग्नल यंत्रणा मराठीत करता येऊ शकते तर नंबर प्लेट का नाही? मनसे नेते योगेश शिले यांचा सवाल. जेजे रुग्णालयात केवळ एका एमआरआय आणि सिटी स्कॅन मशीन. एमआरआय आणि सिटी स्कॅन मशीनच्या तुटवड्यावर जेजे रुग्णालयाचा खुलासा. इतर रुग्णालयात मशीन नसल्यानं जेजे रुग्णालयावर ताण. मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्प प्रक्रियेत समितीच्या हक्कांची पायमल्ली. अर्थसंकल्पाचा मसुदा जाहीर करण्यात विलंब. युवासेनेचा आरोप.
वारकऱ्यांचं नेटवर्क स्ट्रॉंग होतं म्हणून महायुती सत्तेत. वारकरी संप्रदायाची ताकद एकत्र असल्यानं चमत्कार घडतो. संत साहित्य संमेलनात संजय शिरसाटांचं वक्तव्य. जळगावमधील माजी उपसरपंच हत्या प्रकरणातील 2 आरोपींना 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. कानसवाडी ते वाडातील शिवसेनेच्या माजी उपसरपंच युवराज कोळींची हत्या झाली होती. यवतमाळमध्ये महाराष्ट्र परिवहन मंडळातर्फे पुसदागाराला 10 नवीन लालपरी बस उपलब्ध. मंत्री इंद्रनील नाईक यांनी स्वतः बस चालवली. TV9 नेटवर्कचे MD वरुण दास यांचा गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्याशी डिओलॉग विथ वरुण दास या विशेष कार्यक्रमात विशेष संवाद. अध्यात्म, जीवन आणि मानसिक आरोग्यावर विशेष चर्चा. मुंबईत MCA मैदानावर राजकीय नेते आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचा क्रिकेट सामना पार पडला. राज्यपाल CP राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, बॉलिवूड सेलिब्रिटींसह विविध पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. सामन्याद्वारे TB मुक्त भारताचा संदेश देण्यात आला. मुंबईच्या गिरगाव परिसरात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. गिरगाव चॅम्पियन्स लीग 2025 या स्पर्धेत दानवेंनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. जळगावच्या वळनेरमध्ये आमदार अनिल पाटील यांनी कबड्डी खेळण्याचा आनंद लुटला. मारवाड येथील फ्रेंड्स कबड्डी संघाच्या वतीने 50 किलो वजनी गटाच्या कबड्डी स्पर्धेचा अनिल पाटलांनी कबड्डी खेळण्याचा आनंद लुटला. नवी दिल्लीत सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या पॅरा खेळाडूंनी 4 सुवर्ण पदकांसह 4 रौप्य पदकं पटकावली. नेमबाज अथलेटिक्ससह बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंनी पदकांची केली लयलूट. रत्नागिरीत भगवान कोकरे महाराज यांच्या गोशाळेला 25 लाखांचं अनुदान मंजूर. गोशाळेच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार मंत्री उदय सामंत यांची माहिती. सीमांकनाविरोधात दक्षिण भारतात 5 मोठी राज्य एकवटली. केंद्र सरकार विरोधात दक्षिण भारतातील राज्याची मोहीम. लोकसंख्येवर सीमांकन झाल्यास उत्तरेकडील राज्यांची जागा वाढील. लोकसभा जागांसाठी सीमांकन प्रक्रिया 2026 पासून सुरू होऊ शकते. पुणे पोलिसांकडून परराज्यातून येणाऱ्या गांजावर कारवाई. 17,10,000चा गांजा पोलिसांकडून जप्त. कर्नाटकच्या नदीम शेखला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुंबई पोलिसांकडून शहरातील संवेदनशील भागात रूट मार्च. नागपूरमधील तणावाच्या स्थितीचा पार्श्वभूमीवर पोलीस विभाग अलर्टवर तर परिसरात शांतता ठेवण्याचं आवाहन. ठाण्यात पत्नीपासून विभक्त नराधमांकडून मुलीवर अत्याचार. आईच्या तक्रारीवरून पॉस्कोचा गुन्हा दाखल. पोलिसांनीच गुड टच बॅड टचचे धडे दिल्यानंतर प्रकार उघडकीस. उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना. उल्हासनगरमध्ये टोळक्याच्या रिक्षा चालकावर चॉपरने हल्ला. ओशळे पाड्यातील घटना सीसीटीव्हीत कैद. रिक्षा बाजूला घेण्यावरून वाद, दोघांना अटक. अंबरनाथच्या उल्हास नदीत 2 जण बुडाले. नदीत पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना घडली. दोन्ही तरुण पवई हिरानंदानीमधील रहिवासी असल्याची माहिती. धुळे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण 17,442 प्रकरणांचा निपटारा. 22,48,77,000 रुपयांची नुकसान भरपाई वसूल. नंदुरबार नगरपालिकेच्या हद्दीत शासकीय कार्यालयांवर मोठ्या प्रमाणात कर थकीत. आतापर्यंत 8,86,00,000ची वसुली. मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत 100% कर वसुलीचं आव्हान. धुळे जिल्हा परिषदेच्या 27,28,84,000 रुपयांचा अर्थसंकल्प सादर. ग्रामविकासावर भर, कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर. नंदुरबारमधील 4.25 लाख कुटुंबियांचं ई-केवायसी अजूनही बाकी. मोफत धान्याचा लाभ मिळण्यासाठी 31 मार्चपर्यंत ई-केवायसी करणं बंधनकारक. धुळ्यात वाढत्या उन्हामुळे कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडे मार्गदर्शन करण्याची मागणी. नंदुरबार जिल्हा प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याच्या कामाला मंजुरी द्यावी. भारतीय जैन संघटनेची मागणी. धुळ्याच्या साखरेत शेतकऱ्यांसाठी 1 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन. सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन. धुळे शहरातील सर्व नाल्यांवरील पुलांना जाळी लावण्यात येणार. परिसरातील नाले स्वच्छ राखण्यास मदत होणार. जळगावात वाहनांमधून डिझेल चोरणाऱ्या तरुणाला अटक. 9,200 रुपये किमतीचे 100 लिटर डिझेल जप्त. जळगावच्या खर्दे बुद्रुकमधील ग्रामविकास अधिकाऱ्याला 25,000ची लाच घेताना रंगेहात अटक. जळगावातील जिल्हा माहितीपट कार्यालयाचं लोकार्पण. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. जळगावच्या जामनेरमध्ये अवैध पद्धतीने घरगुती गॅस वाहनांमध्ये भरण्याचा प्रकार उघडकीस. 3 ठिकाणांवर पोलिसांचा छापा. जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांमध्ये संवेदनशीलता पाहायला मिळाली. जिल्हाधिकारी आयुध प्रसाद यांच्या कार्यालयाच्या आवारातील एका जखमी श्वानाची दखल घेतली. नंदुरबारमध्ये आमदार चंद्रकांत रघुवंशींचा नागरिक सत्कार. रघुवंशी आभार सभा घेत विरोधकांचा त्यांनी समाचार घेतला. नंदुरबार शहरात भीम अनुयायांची मोटरसायकल रॅली. बिहार येथील महाबोधी विहार प्रकरणावरून रॅली काढत बिहार शासनाचा निषेध.
नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात गुढीपाडव्यापासून राम जन्मोत्सवाचा सोहळा. शहापूरच्या सरलांबे गावदेवीची जत्रा उत्साहसंपन्न, हजारो जत्रेकरूंची येथे गर्दी. तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनाच काम द्यावा आणि इतर धर्माच्या कर्मचाऱ्यांची बदली करावी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचं विधान. नौदलात अग्निवीर भरती 2025ची अधिसूचना प्रसिद्ध, 29 मार्चपासून अर्ज करता येणार. 10वी 12वी उत्तीर्ण अर्ज करू शकतात. दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या शासकीय निवासस्थानी आग लागल्यानंतर 15 कोटींचं घबाड सापडलं. सुप्रीम कोर्टाकडून अहवाल चौकशीचे आदेश.